हे आजकालचे चालू लुच्चे महाराज भिकारी होते तर करोडपती झाले. तिथं धर्म न आमच्या भावना दुखावल्या ना आमच्या कायच्या आला बे भावना. हो तुम कोंबड्या उडाते हो सारा देश डुबाते. अरे अशोक खराच्या यादीत पा सर्व राजकारणी लोकांचे नाव. दररोज लेखाची बाई बदलून राहिली आणि बाया स्वतःहून मरून राहिल्या त्याच्या पायाजवळ. अरे 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 तो शिवाजी महाराज वाच म्हणा. या बाबागिरीवाल्याले शिवाजी महाराजानं मुसलमानाच्या पोरीले आई म्हणणारा त्या वामन दादानं लिहिलं हो. शिवरायाच्या पंखाखाली नांदत होते. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. या ओळी आज आठवत आहेत आणि त्याचं कारण असं आहे की अशोक खरात प्रकरणानं महाराष्ट्रातलं घर ना घर हादरून गेलेलं आहे. ज्या पद्धतीनं त्यांनी महिलांचं शोषण केलं, ज्या पद्धतीनं त्यांनी लोकांना फशी पाडलं, ज्या पद्धतीनं पैसा गोळा केला, हे बघितलं तर डोकं सुन्न होणाऱ्या कहाण्या रोज समोर येत आहेत. अर्थात पोलीस त्याचा तपास करतायत. अशोक खरातला अटक झालेली आहे, पण प्रकरण इथं संपत नाही आहे, प्रकरण इथून सुरू होतं आहे. त्याचं कारण असं आहे की इतके शिकले सवरलेले लोक, इतक्या शिकल्या सवरलेल्या महिला अशा पद्धतीच्या भोंदू बोवांच्या नादी लागतातच कशा, त्यांना फशी पडतातच कशा, हा प्रश्न खरा विचारला जातोय. महाराष्ट्राला मोठी संत परंपरा आहे आणि त्या संत परंपरेमध्ये या भोंदू बाबांबद्दल आपल्या संतांनी खूप चांगल्या पद्धतीनं लिहून ठेवलेलं आहे, सांगून ठेवलेलं आहे की या भोंदू बाबांनी महाराष्ट्राचा पूर्ण जो परीघ आहे तो अधोगतीकडे नेल्याचा इतिहास सुद्धा आहे. आणि म्हणून महाराष्ट्रानं आपण बघितलं की अंधश्रद्धा निर्मूलनासारखा कायदा आणला आणि तो कायदा आल्यानंतर सुद्धा ही सगळी प्रकरणं समोर येत आहेत. महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. मी म्हटलं तसं आपल्याकडे ग्रामगीतेतून तुकडोजी महाराजांनी महाराष्ट्राला मोठी एक ठेवा दिलेला आहे. गाडगे महाराजांनी गावागावामध्ये जाऊन महाराष्ट्रानं कुठल्या दिशेने जावं हे सांगितलेलं आहे. तरीही महाराष्ट्र या दिशेला का चालला आहे हा खरा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर जर शोधायचं असेल तर तुम्हाला आता परत एकदा त्यांचीच परंपरा, तुकडोजी महाराजांची आणि गाडगे महाराजांची परंपरा सांगणाऱ्या सतपाल महाराजांकडे यावं लागेल. कारण त्यांनी गेली 50 वर्ष महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये हा संदेश पोचवला आहे की तुमचं आचरण, तुमचा विचार कसा असला पाहिजे, तुम्ही कसं राहिलं पाहिजे. आणि त्यामुळंच आज मुंबईमध्ये एका कार्यक्रमानिमित्त ते आलेले होते. बाबा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत आहात ही आमच्यासाठी पर्वणी आहे. आणि सगळ्या लोकांना प्रश्न पडला आहे की एवढं सगळं महाराष्ट्रामध्ये आहे तरी लोक अशा बाबांच्या, भोंदू बाबांच्या नादी का लागत आहेत? बरोबर आहे सर. मी अगोदर तर मुंबई तक चॅनलचे आमचे अभिजितजी करंडे साहेब, संपादक मुंबई तक, आणि कॅमेरामन सचिन दादा सावंत, धन्यवाद देतो की एवढ्या घाई गडबडीत तुम्ही 10 मिनिटात इथं या रेस्ट हाऊसला उपस्थित झाला. धन्यवाद देतो. मलाही दुःख वाटते की चारीकडून या अंधश्रद्धेमध्ये समाज पेटला. बरं, किती तुकाराम महाराज, नामदेव राया, संत कबीर, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजीराजे, शुभ अशुभ, अंधश्रद्धा याच्या पलीकडे शिवाजी महाराज होते आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर. पण दुःख आहे की हे काहून ऐकत नाही. म्हणून मी त्यावर नेहमी प्रहार टाकत राहतो की समाजात काहून बदल पडत नाही. मी ते गाणे लिहिले, तसे ते गाणे लिहिले. अंधश्रद्धा कशी वाढली आमच्याकडे. शांती पाने के लिए ये मानव साधु संतों का संग.
आणि या खंजेऱ्या वाजवून समाजामध्ये लागलेली कीड, या समाजात लागलेली कीड ते काढण्याचे प्रयत्न करतो. पहिले मी माझ्यापासून दुरुस्त व्हायचे प्रयत्न करतो. मी जगात कधी भविष्य पुढचं हात दाखवणं या रिकाम्या गोष्टीला महत्त्व दिलं नाही कधी, या खोट्या नाट्या गोष्टीला. कारण जगात कोणी पुढचं भविष्य सांगणारा पैदा झाला नाही. जर कोणी पुढचं सांगत असेल तर माझी जिंदगी हारून देईन मी त्याला. अरे साधी अज्ञानबाई आपली बहिणाबाई चौधरी जळगावच्या काय लिहितात, नको नको रे ज्योतिषा, नको माझा हात पाहू, माझं भाग्य मला कळे, माझ्या दारी नको येऊ. नको रे ज्योतिषा, नको माझा हात पाहू, माझं भाग्य मला कळे, माझ्या दारी नको येऊ. अरे अळाण्या बाईनं बहिणाबाई चौधरी शाळा शिकल्या नाही, पण त्या माऊलीनं आपल्या महिलांच्या पुरुषाच्या डोक्यातून काढलं. लोक हाताच्या रेषात दाखवतात. अरे हाताच्या रेषेच्या रगोट्या त्या काढून काय फायदा आहे. तुम्ही पहा भिकार चोटाच्या हातात, गरीब माणूस आहे, दारिद्र्यात आहे, भिकारी आहे, त्याचे हातात धनरेषा आहे. आणि अडाणी अंबानीच्या हातातही धनरेषा आहे. पण दुःख हे झालं, सुशिक्षित, मला नाही वाटत सुशिक्षित आले, सुशिक्षित म्हणाव, गधे आहेत, अळांचोट आहेत, की आपलं भविष्य उद्याचं काय सांगल. दारू पेला म्हणजे कॅन्सर होणार आहे. जास्त पैशाचा लव वाढला की समजून घ्या जवळचे लोक दूर पडणार आहे. हे आपल्याला डोळ्याने दिसते. तंबाखू खाऊन राहिला, खर्रा खाऊन राहिला म्हणजे काही दिवसांनी आले अटॅक म्हणा. कारण तंबाखू, खर्रा, दारू न श्वासोच्छ्वास वाढते. याच्यावर जगावर औषधी नाही कोणती. याले औषधी एकच आहे, मन वढाय वढाय जसं उसातलं ढोर, याले आवरा आवरा तरी तरी येते पिकावर. असं हे मन, त्यामुळं ते मन त्या व्यसनाकडे धावते. आणि म्हणून माझी तुम्हा मायबापांना या मुंबई तकमुळं मला तुमच्यापर्यंत पोचून राहिलो. आता माझं वय 70 आहे, 55 वर्ष झाले. 17,000 गावात गेलो मी. दररोज माझे गाव बदलतात, पण कशा करता, हा माणसाचा जन्म भेटला, या जन्माचा फायदा घ्यावा आपण, लोकांसाठी यावं. भगवान बुद्धानं एवढं राज्य वैभव दिलं. माझा तुकोबा करोडपती होते. हे आजकालचे चालू लुच्चे महाराज भिकारी होते तर करोडपती झाले. आज आम्ही पाहून राहिलो अशोक खराची प्रॉपर्टी मापवल्या जात नाही. आणि माझी 55 वर्षातल्या माझ्या प्रॉपर्टीचा हिशेब घ्या तुम्ही. माझी प्रॉपर्टी किती आहे. माझ्याजवळ पहिलेही काही नव्हतं, आता तेवढं 7 एकर घेतलं 2,10,000. माझी प्रॉपर्टी, माझं लहान चुकलं घर आहे, संपलं. आणि याची प्रॉपर्टी मापणं चालू आहे. तरी अशोक खराची संपत्ती मापल्या जात नाही. नाशिकचा महाराज, बाया, माणसं, राजकारणी, पुढारी, अरे तुम्हाला सत्संग करायचा आहे तर गाडगे बाबाचा करा, माझ्या नामदेवरायाचा करा, माझ्या तुकोबाचा करा. अरे भगवान बुद्ध तरी वाचा. तिथं धर्म, आमच्या भावना दुखावल्या, आणि आमच्या भाव काय जे आला बे भावना, त्याचं नावच आहे, झाले भाव नाही. त्यात कायले दुखावल्या. सुशिक्षित लोक म्हणतात आमच्या भावना दुखावल्या. अरे ज्याच्यावर बलात्काराचा आरोप सिद्ध झाला, 10 वर्षाची जेल भोगून राहिला, आणि आम्ही त्याच्यावर बोलतो तर आमच्या मोबाईलवर, टी व्हीवरच्या कार्यक्रमावर कमेंट करतात, हा धर्माच्या विरुद्ध बोलते. अरे मूर्खा, तुले धर्म तरी कळते काय. घेतो धर्माची आण, मनी नाही मान, घेतो धर्माची आण, मनी नाही मान. धर्म शान कळायचा नाही रे, धर्म पोराचा पोर खेळ. नाही रे, धर्म पोराचा पोर खेळ नाही रे.
घेतो धर्माची आण, मनी नाही मान, घेतो धर्माची आण. मनी नाही मान, धर्मशान करायचा नाही रे धर्म काही पोराचा पोर. नाही रे. आम्ही धर्म कुठं घेतो? आमच्या भावना दुखावल्या. हे जे वाढून राहिलं, मी मुंबई तकवरच बोलतो असं नाही, अनेक वर्षापासून तुकाराम महाराज बोलले. पण आपल्या या भोंदू लोकांपासून, अरे साधी गोष्ट आहे, तुम्हाला जर जीवन प्रगतीवर न्यायचं आहे तर मेहनत करा ना. एक हात खोदावी जमीन, ते पूजनाऊनी पूजन, ते पूजनाऊनी पूजन, मेहनत करा. ते श्रेष्ठातील भावना. अरे तुम्हाला तो अशोक खरात सांगते, त्याचा धंदा जोरात, त्याचं नाव अशोक खरात. बाईवर अत्याचार करण्यावर पुरी करून राहिला मात, आणि त्याचं नाव अशोक खरात. केवढं दुर्दैव आहे. कशासाठी? आमचं उद्या काय होईल? तो चोपडा बोलते तुम्ही मंत्री व्हाल. बरं, राजकारणी लोक याच्या हातात जगाचं सूत्र आहे. जग कुकडे न्या या राजकारणी लोकांना मालूम आहे. पण आता यायचंही असंच झालं कि दिन पर दिन तुम्हारा बढ़ता बढ़ता है, हर एक मंत्री छान थे, बुद्धि पे करता है, लोग तो भूखे मरते हैं. हाँ तुम कोंबड्या उड़ाते हो, सारा देश डुबाते. लोगों को फसाते हो. अरे अशोक खराच्या यादीत पहा सर्व राजकारणी लोकांचे नाव. तुम राज्य बहुत गाते हो, जय राम सुनाते हो, वही गाते हो. अरे वादे करते हो खूब सुधराने देश को, पर नहीं भूलते तुम अपने उद्देश्य को. पर नहीं भूलते तुम अपने उद्देश्य को. योजना जो जो बनती है, और आदि तुम लुटाते हो. सारा देश डुबाते हो. लोगों को म्हणून माझ्या भावांनो, अरे जाईले राजकारणाचा सहारा आहे. कोणीही महाराजावर केस करता, भावना दुखवल्या. अबे कोणत्या भावना? गांजा पिणाराले गांजेटी ना म्हणाव तर अजून काय म्हणाव? दारू पिणाराले बेवळ्या ना म्हणाव तर काय म्हणाव? तुम्ही सांगा. काय तर आमच्या भावना दुखवल्या. मग बेवड्या नाही म्हणाव की आमच्या दारू पितो तू काहून बोलतो, आमच्या भावना दुखवल्या. अरे ज्याले भाव नाही त्या गोष्टीवर आम्ही बोलतो. ज्याले भावच नाही, ज्याच्या पायी हजारो लाखो बायकाईचे कुंकू पुसल्या गेले दारूच्या पायी, त्या दारूवर बोलतो. आणि त्या दारूच्या दुकाना आपल्याच चालू आहेत. आणि व्यसनमुक्ती पुरस्कार आम्हीच देऊन राहिलो. काय तर रामपाल महाराजाले व्यसनमुक्ती पुरस्कार, गजानन भाऊले व्यसनमुक्ती पुरस्कार, संदीपपाल महाराजाले व्यसनमुक्ती पुरस्कार, आणि आम्हीच. म्हणून माझी प्रार्थना आहे माझ्या तरुणांनो, बियर बारवर पाहतो तरुणाईची गर्दी. अरे खेड्यापाड्यानं पाहतो तरुणाईची गर्दी. दारू पितात. मला धर्मपाल तबल्यावर आहे, तो मला नेहमी सांगते, बाबा माणूस एकदम नाही मारत, पहिले नशा करते, मग 2 वर्षाच्या पोरीवर बलात्कार करते. देवा तुझी दुनिया अशी रे कशी, न्यार न्यार घडतया. काय करावं? मोठ्या दुःखानं म्हणावं लागतं. आम्ही सुशिक्षित झालो. काय ते सुशिक्षित झाले रे? अरे सुशिक्षितचा अर्थ काय होते मालूम आहे? सुशिक्षित म्हणजे सुशिक्षित हो पण म्हणजे सुशिक्षितच जास्त दारू बियर पेते, दारू पेते, इंग्लिश दारू. आणि आम्ही सायचं दिवसभर दारूच्या शिशीचं झाकण दिसलं की मी उचलतो आणि गाडीत टाकतो. कुठंही दारूचं शिशीत झाकण भेटो. कारण आम्ही गरिबी भोगली आहे ना. अन्न नछे तिळ भरी खावया, जाऊन मागू कुणाला, माझ्या घरात पावना आला. अरे माझ्या गाडीत मी दारूच्या शिशाही जमा करतो रिकाम्या. काय किलो आहे मालूम आहे? या दारू पिणाऱ्याला बेवड्याला का मालूम नाही? बेवड्या म्हणू नका, आमच्या भावना दुखतात. म्हणजे गांजा पिणाराले
गांजा पेते हेही नका म्हणू म्हणते, कारण गंजवटी नका म्हणू. मग काय त्याची पूजा करा, त्याला काय आचार्य म्हणाव. साधू काय हॉटेलचा चहा पाणी नाही रे. मनी नाही ज्ञान म्हणे साधू म्हणावा, साधू नावाने साधू होत नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे. अरे अजूनही पाहतो. आता पहा ना, अंधश्रद्धा आहे. ते दगड घालतात काही काही लोक हातात. अरे या अशोक खणातनं चिंचोका, तुम्ही सांगितलं ना काल, चिंचोका, चिचीतला चिंचोका फेकून देतो ना खाल्ला की, त्या चिंचोक्याला घातलं, असं घातलं, त्याला गोल केलं आणि तो या चिवत्या लोकांच्या हातात दिला, अंगठीत. लोकांना, श्रीमंत लोकांना ते अंगठीत खडे घालतात, आपण पाहतो. आणि ते खडे असे दाखवतात लोकांना. सोन्याच्या अंगठीत खळा चिचोका, एक तर दगड. कायसाठी? मी तर तेच म्हणतो, के बाजार में फतरो का व्यापार चला है. अरे म्या नागपूरचा दगड विकणारा पाहिला, 250 ग्रॅम सोन्याच्या पट्टा त्याच्या गळ्यात. म्हटलं का साहेब राजा, तुम्ही धंदा कोणता करता? काही नाही म्हणे महाराज, हे दगड विकतो मी अंगठीतले. म्हटलं राजा भलते बनवता. महाराज दुनिया को बनाने वाला होना सिर्फ. हे दगड, हे जर दगड भाग्याचे असते तर लय अनेक लोक दगड घातलेले अंगठ्यात. ॲक्सिडेंट झाला नागपूर जिल्ह्यात, हातात 8 अंगठ्या. मग ॲक्सिडेंट का झाला? काही शुभ नाही ना अशुभ नाही. माझा राजा असा होता, शिवाजी राजा. जरी होता शिवाजी, शिवाजी महाराज विचार करून न्याय देणार, आई बहिणीची इज्जत करणार. अरे माझ्या भावांनो, शाहू महाराज, तुम्ही या अशोक खरातकडे जाते राजकीय लोक. गरीब आले तर तिथे याले चान्सच नाही बाबू. म्या पुरे 58-60 व्हिडिओ पाहिले अशोक खरातचे. अरे बापरे, ते म्हणतात ना, तो काय कसला महाराज, करोडपती झाला. दररोज लेखाची बाई बदलून राहिली आणि बाया स्वतःहून मरून राहिल्या त्याच्या पायाजवळ. अरे अरे अरे, तो शिवाजी महाराज वाच म्हणा. या बाबागिरीवाल्याले शिवाजी महाराजानं मुसलमानाच्या पोरीले आई म्हणणारा त्या वामन दादानं लिहिलं हो. शिवरायाच्या पंखाखाली नांदत होती. म्हणून शिवाजी राजाचे गुरु तुकाराम महाराज. गुरु कसा असावा? नाही तर गुरु गांजा पिऊन राहिला आणि शिष्य सिगरेट पिऊन राहिला आणि त्याचे भक्त 7 नंबर उठच्या पिऊन राहिले. छमंद बिडी कन्यादानम थुटकम थाटकम महतपुण्यम एक गझुरका गंगा स्नानम हू हा ही हून हाऊ. अरे काय सोंग लावले रे. अरे धर्म काही पोराचा पोर खेळ नाही. म्हणून बाबू, माझ्या माय मावल्यांनाही सांगतो, या महाराष्ट्रात नवीन नवीन महाराज येऊन राहिले रे. तुम्ही म्हणाल मग भावना दुखतात. आता तुम्ही काय म्हणाल, आमच्या भावना दुखतात. आता आम्ही सत्य बोललो. आता तुकारामानं लिहिलं, काळ पडला साधू झाला, कपडे रंगा याची गेला, कपडे काढून केली सोडी, भिक्षा वाळा माय बाई, भिक्षा खाऊन लठ्ठ झाला, ताटी उघडा याची गेला. क्या बात है गजानन भाऊ.
तुका म्हणे ऐचे संत जिथे घालावे मातीत. आता तुमच्या काही काही धर्मवेळ्या लोकांना म्हणा आमच्या भावना दुखतात. अरे त्या कितीक माई बहिणीले पाठवा. आता काय काय महाराज लोकांना महाराष्ट्रात अनेक लोक सुशिक्षित आहेत, पण काय करावं, सुशिक्षित आहेत पण याईनं शिक्षणावर शी केली. शिक्षणाचा सत्यानाश केला. अरे अमेरिकेच्या आपल्या भारताचे लोक अमेरिकेत चालले राजा. एवढा मोठा देश आपला, हिंदू मुसलमान बौद्ध ख्रिश्चन, मुझे प्यारा भारत मेरा पावन नदिया. आम्ही पाहून आलो देशाचं चित्र बिकट आहे. इस्लाम खतरे में है, हिंदू धोके में है. अरे कोणी खतरे फतरे में नाही. आम्ही मुसलमानी मध्ये आम्ही खेड्यात राहतो रे बाबा. आमचं खेड्यातलं जीवन आहे. दिवस निघाला की मुसलमानाची काम पडते, दिवस निघाला की ख्रिश्चनाची काम पडते, दिवस निघाला की बुद्धाची काम पडते. आमचं जीवन खेड्यातलं आहे. तुकडोजी बाबानं लिहिलं, या रे या गरिबांनो या, काम हाती घ्या, करू खेड्याची सुधारणा काय. आम्ही तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, वारकरी संप्रदायाचे लोक. सुधारणा काही हो, या रे या रे, पण बाबू आज उलट झालं. अंग धुयाले करोडो रुपये खर्च करतात आणि गरीबाच्या शिक्षणासाठी गुरुजी नाहीत रे शाळेत. हा सत्यपालचा आवाज आहे. माझं नाव कोण्या महाराजानं नाही ठेवलं, माईनं ठेवलं माझं नाव सत्यपाल. मा पोराचं नाव धर्मपाल म्या ठेवलं. धर्माचं सांभाळ कर. या त्या नावाचा माझ्यावर इफेक्ट आहे. मला चाकू मारले, काही केलं, मरने की फिकर करता बंदे, मरना तो बराबर मरना तुझको झुक जाएगा. आणि म्हणून हे मी म्हणतो की या बुवाबाजीच्या मागे लागू नका. अरे जास्त उपवास तापात धराल तर तुम्हाला पोटाचा आजार होईल. मायले आजारात गेली, एकही उपवास सोडे नाही माई माय. आणि गरीबाले खायचं काही सोय नाही. तुम्ही माझं ऐकलं. अरे गरिबीत शेंगदाणे नव्हते, माय देवपूजा करे आणि मी तांदूळ आले दुकानात फिरो, तांदूळाची सोय नाही रे बाबा. आता पोरं सोरं म्हणतात ते काय नाही सांगता, एवढं गेलं ना. आता तर कट्टेचे कट्टे येतात घरी, पण जो इतिहास जानते नाही वो इतिहास बना सकते नाही. जेव्हा तांदूळ लागत ना, एवढेच एक पूजा करायला मायले तर 10 दुकानावर जाओ, हे काय भाव आहे, ते काय भाव आहे, ते काय भाव आहे. आता अर्धा किलोचा आणि पाव किलोचा भात तर फेकून द्यावा लागते. पण हे का सांगतो, पुरी फजिती कर प्रभू. जब याद तेरी आएगी, हम हैं बड़े बेईमान, तेरी खबर ही भूल जाएगी. आम्हाला कोणता देव पाहिजे, तो भगवान कृष्ण दहीदूध चोरून गोरगरिबाच्या लेकराईले खाऊ घालणार. आम्हाला तो गोपाळ काला पाहिजे. कोणता? बाबासाहेबानं केला खरा काला. कोणता? ज्या बाईले पायाची वाहन म्हणत ते बाई आज राष्ट्रपती आहे. प्रतिभाताई पाटील. ज्या महिलांना नरकाचं द्वार म्हणत ते प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आहेत. प्राध्यापिका आहे, इंजिनियर आहे, कलेक्टर आहे, मंत्री आहे. पण कोणामुळं? कोण्या अशोक खरात मुळे नाही, कोण्या बाबामुळं नाही, कोण्या ताबामुळं नाही, कोणता 2008 त्याच्यामुळं नाही. हे कोणामुळं बाबू? हे बाबासाहेब आंबेडकरांच्याच संविधानामुळे.
पण खरं बोललो की राग येते. हे सर्व शिवाजी महाराजामुळं, हे शाहू महाराजामुळं, हे वामनदादा कर्डक, तुकडोजी बाबा, गाडगे बाबा, तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकोबाराय, संत कबीर, अण्णाभाऊ साठे, वामनदादा कर्डक. म्हणून या आंधळ्या लोकाईले तुम्हाला दृष्टी आली पाहिजे. कधी कोणाला हात दाखवू नका बाया हो. तुम्हाला हातच दाखवायचं असेल ना तर त्या भविष्य पाहणाऱ्याच्या थोबाडीत मारा. वा वा. मग त्याने विचारा, साल्या तू आमचं भविष्य पाहत आणि मी तुला मारणार आहे, हे का कळलं नाही? हे शाहू महाराजानं केलं बाबा. म्हणून आज गरज आहे, आज गरज आहे आम्हाला संत मायबाप पाहिजेत. कोणते? गाडगे बाबा. कुणाशी वैरनाथांचे म्हणून ते मित्र सर्वांचे. अरे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला, गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला, गोपाला गोपाला. तुकडोजी बाबा गोपाला, आम्हाला संत पाहिजे. गाडगे बाबा, संत कबीर. आम्हाला तुकडोजी महाराज पाहिजेत, ज्यांनी खरं दुःख मांडलं ग्रामीण जनतेचं. म्हणून माझ्या भावांनो, या अंधश्रद्धा सोडा. माझ्या बहिणींनो, सुशिक्षित लोक, तुमचा प्रश्न होता ना, तुम्ही काय म्हटलं होतं बाबा अभिजितजी करंडे साहेब, तुम्ही मुंबई तक पत्रकार आहात, तुमचं काय म्हणणं होतं? सुशिक्षित लोक का नादी लागतात ह्या सगळ्या बाबा बुवांच्या नादी? अधिकारी लोक, सगळ्यात जास्त शिकलेले, राजकारणी लोक, सगळ्यात जास्त सत्ता हातात असलेले, त्यांना का वाटते भीती? आणि ते कशाला, ते काय लिंबू मिरची, अजून काय ते तंत्र मंत्र, लिंबू टोचणी, बाहुली, याची नाद का लागते? ते याच्यासाठी लागते, जगात जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही, करणी नाही, भूत नाही. मग यायले जर पता लागत असेल तर SIT चौकशी करायची गरज. पोलिसले सांगायचं काय काम आहे? SIT चौकशी करा, CDI करा, CBI करा. अरे आज तक नरेंद्र दाभोळकरचा पता लागला नाही, जो आपल्यासाठी गेले. अजून ते पत्रकार हा गोविंदजी पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश, गौरी लंकेश. अरे तुमच्यात धमक असन, तुमच्यात धमक असन तर तुम्ही गौरी लंकेश, आपले दाभोळकर साहेब, अरे माय सारखा माणूस मारला. अरे महात्मा गांधी सारखे संपले. आज महात्मा गांधी व्यसनमुक्ती कार्यक्रमाला होतो मी. अरे मला सांगा ना, लाव ना पता. जर भविष्यानं पता लागते तर CBI SIT चौकशीची गरज काय? गव्हर्नमेंटनं हे भविष्य पाहणारे यायले अंदर करा ना. पण आम्ही लोक त्याले महत्त्व देतो बाबू. अरे किती मोठी भोंदूगिरी वाटली. माझ्या डॉक्टर धर्मपालनं कविता लिहिली, भोंदूगिरी बुवाबाजी. अंधश्रद्धा, धर्माच्या नावावर बुवा जमा करतो राशन. करोडो रुपयाची प्रॉपर्टी वाढली, सत्यपालची काऊन नाही वाढली? अरे यायची चप्पल कमीत कमी 5,000ची आहे, हातातला हिरा 5 लाखाचा आहे, महाराज लोकांची बसायची खुर्ची 10 लाखाची आहे. माई चप्पल साहेब पहा तुम्ही, 10,000 लोक आहेत. मा इतकी हलकट चप्पल कोणाची असेल तर का? हे बुवाबाजी नाही, म्हणजे साधू बुवा. गांजाचा सोडता जुवा हे वागणं बरं. म्हणून माझ्या भावानं, कमाल तुमच्या थाटाची, पायात चप्पल बाटाची. असू नका लोका, होईल बरोबर होका. बाबाजी सारीत धोकेबाजी हे वागणं बरं. म्हणून जागे व्हा माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो. हे सुशिक्षित लोक तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. हे पुढारी लोक, हे अधिकारी लोक, हे जे या बाबाच्या मागं लागतात, अशोक खरातच्या मागं, किंवा आता नाव नाही घेत त्या बाबा लोकांचे, कारण त्याचे भक्त म्हणतात, मले म्हणतात, मला टोल करतात. आमचे बापू तर असे नाहीतच. आता तुझ्या बापूले 10 वर्षाची सजा झाली बापा. आता मी खोटा बोलत असेल तर तुझ्या घरातल्या कोण्या बाईले पाठव टेस्टिंगसाठी.
जर खोटं असन तर अरे हा तुकडोजी बाबानं लिहिलं, गाडगे बाबानं लिहिलं, अरे या अंधश्रद्धेपासून सावधान राहा. साधू काय हॉटेलचा चहा पाणी नाही रे. पण हे काऊन म्हणतात, यायचं कारण आहे साहेब करंडेजी, यायचं कारण हे आहे, यायले बायको सोडून दुसऱ्या बाया तिथं वापरायला तो महाराज देते. अरे ज्या तुकारामानं आम्हाला सांगितलं, पराची नारी रुक्माई समान, म्हणून तुकाराम महाराज शिवाजी महाराजचे गुरु, जिजाबाई शिवाजी महाराजचे गुरु, हे कानात मंत्र देणारे गुरु नाहीत, हे कानात मंत्र देतात. आणि तिच्या कानात सांगते आय लव्ह यू. अबे कानो फुकल्यानं कुठे गुरु होते काय? हे गुरु नाही, हे गुरगुर आहे. अशोक खरात सारखी अवल्यात. आता बीड जिल्ह्यातले काही महाराज पकडले गेले ना, तर काही शायने लोक म्हणते आमच्या संप्रदायाला बदनाम करू नका. अबे संप्रदाय करता करता एक एक महाराज 10 वर्षाच्या पोरीवर बलात्कार करून राहिला. येते का वरचा देव? वरचा देव येणार नाही. तुमच्यासारख्या पत्रकाराईले घराच्या बाहेर निघा लागत, या राजकारणी क्रांतिकारी लोकाईले बाहेर निघा लागत, आणि या महाराज लोकांच्या वेळीच मुसक्या आवळा लागते. हे जनरल लोक का लागतात महाराज लोकांच्या मागं? यायले कामधंदे करावे लागत, यायले लालूच राहते. महाराज एखादा प्लॉट देईन मले, महाराज मले पैसे देईन, महाराजचे जे बाया आहेत अरे एवढे बनवतात. अशोक खरात काय सांगे मालूम आहे? जसं एखादं जवान पोरगा आलं, त्याला म्हणे लग्न नाही होत, म्हणे लग्न होऊन जाईल, श्रीमंताचं पोरग. आता या मी सांगतो ना, येईन जे नंबर 2 वाले अधिकारी पुढारी महाराज लोक, यायचे लेकरं गंदे पैदा होतील सांगून देतो. पोरगी पैदा झाली तर लफडेबाज, आणि पोट्ट पैदा झालं तर हरामखोरच पैदा होईल. तो कार रोडनं नेणार नाही, तो ब्रिजच्या खाली नेईन. का नेईन? तुकाराम महाराज सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेस करी. अरे आमचे लेकरही चांगले झाले, आम्ही आमचं घर दुरुस्त केलं. 3 देहदान आहेत साहेब, सावंत साहेब कॅमेरामन. आमच्या घरात 3 देहदान आहेत. माझी बायको मेली देहदान, माझी आई गेली देहदान, माझे बाबा गेले नेत्रदान, आणि आता डॉक्टर धर्मपालनं 3000 लोकांचे देहदानाचे फॉर्म भरले. आणि पियुष पालचे बाबा माझ्यासोबतचा गजानन, त्याची बायको, त्यानंही देहदानाचा फॉर्म भरला. आणि मी तर डायरेक्ट लिहून दिलं, मेल्यानंतर आश्रमात फोटो लावायचा नाही, आरती करायची नाही, नाही तर मग माई आरती करतील, माई पूजा करतील, आणि घंट्या वाजवणारे घंट्या वाजवतील, आणि रुपये हे भक्त खातील. म्हणून धंदा करणे का नाही. माझा तुकडोजी बाबा सांगतात, अरे साधू कोणाले म्हणावं, मुंबईत धर्मशाळा आहे गाडगे बाबाची. क्या बात आहे. करत हात कीर्तन आला विद्यामुळी. अरे विद्यापीठ आहे गाडगे बाबा विद्यापीठ. अमरावती अमरावती विद्यापीठ गाडगे बाबा, नागपूर विद्यापीठ तुकडोजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संभाजीनगर, सावित्रीबाई विद्यापीठ पुणे, ज्योतिबा फुले विद्यापीठ राहुरी, रामानंद सागर विद्यापीठ नांदेड. कपडे नवे दरीचे लुल्या, लंगड्या आपले पांगड्याले देणारा, आपणाच चिंदी नाही, हे एक संत कैसे. म्हणून झुकावं गाडगे बाबा. म्हणून माझा गाडगे बाबा कोण्या बाईले कोण्या माणसाले पाया नाही लागू दिलं. या बायात श्रद्धेच्या नावाखाली तो महाराज
बायाले मूत पाजत होता, बाया त्याच्या पाया लागत होत्या. आता मी जातो ना काही गावात, माय पाय धुतात साहेब, माय पाय धुतात, महाराज पाय धुऊ द्या, पण मी मायच्या इम्मानानं पाय धुवू देत नाही. नाही तर बाकीचे महाराज पाय धुतात, असं इकून पाणी टाकतात आणि इकडे पाणी टाकून इकून पाणी जमा करतात आणि ते असं पितात. असं अरे एवढ्यावर थांबू नका, पुढे ऐका. पुढे त्या महाराजाचं अंग धुतात आणि ते अंग धुवून त्याचं तीर्थ पितात. आता तुम्ही सांगा, अंगावर पाणी पडलं की सू येते की नाही बेटा? म्हणजे तो सू तो कायच्यात करते? त्या पाण्यात. मग हे सूप येतात ते बापा असं बोट लावून असं. आता काय बाबा पियुष पाल, म्हणून आम्हाला गाडगे बाबा वाचान, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अरे गाईले पाळा, गाईले पाळा गोपाला. अरे आमच्यावर उपकार आहेत यायचे. म्हणून बाबू या साधू संतांना वंदन करतो. आणि याचं नाव या अशोक खरात सारख्या. आता महाराज लोक जेलमध्ये आहेत ना, दिवसा अगरबत्ती रात्री जबरदस्ती, आणि या बायाही फसतात. अरे जगामध्ये जादू नाही, चमत्कार नाही, भानामती नाही, करणी नाही, भूत नाही. चंद्रयानमध्ये बाई गेली बापा. घराघरात आता इलेक्ट्रिकची गाड्या चालून राहिल्या बिना पेट्रोलच्या, आणि तो एक महाराज म्हणे बिना पेट्रोलची चालवते. अरे EVM वर चालते असं म्हण. आता EVM वर स्वयंपाक होऊन राहिला, म्हणून पाणी अडवा, पाणी जिरवा, हे भक्ती आहे. आता एखादं बांधकाम करणं बंद करा बाबा, शाळा बांधा रे बाबा. आता बाकीचे बांधकाम कमी करा. आता हे महाराज लोकांची उत्पादन कमी, संख्या कमी करा. गव्हर्नमेंटनं ब्रेक लावा. जसं 2 लेकराईवर ब्रेक आहे, असं आहे. महाराज नवीन नवीन चमत्कारी फसवणारे महाराज पैदा करू नका. नाही तर तुम्ही त्याची उत्पादन वाढून राहिले, लुच्चे ढोंगी साधूचे, आणि प्रबोधन करणार राहिले, गोळ्या मारून राहिले. काय फायदा? सत्याचा वादी आहे परमेश्वर. धीरे सत्याचा वादी आहे. म्हणून बाबू आपल्या लेकरांना गुरुदेव सेवा मंडळात पाठवा, वारकरी संप्रदायामध्ये पाठवा, बुद्ध विहारात पाठवा, मुसलमान सिंध मस्जिद मध्ये पाठवा. त्याला माणुसकीचा मंत्र द्या, अंधश्रद्धेचा नाही, जुन्या रूढ्याचं चालवायच्या नाही. आणि हेच मी रात्रंदिवस सांगतो आणि रात्रंदिवस जागवतो. जय गुरु, जय हिंद. बघा असं आहे की याच्यानंतर मी खरं तर काहीच बोलायला नाही पाहिजे. त्याचं कारण असं आहे की सत्यपाल महाराजांनी सगळं सांगितलेलं आहे. सत्यपाल महाराजांनी हे गावोगाव घराघरात जाऊन सांगतायत, तरीसुद्धा अशोक खरात पैदा होत आहेत. आणि अशोक खरातच्या नादी लागण्याची गरज नाही. तुम्हाला जिथे कुठे सत्यपाल महाराजांसारखे लोक दिसतील त्यांचे पाय धरा. त्यांचे पाय धरण्यापेक्षा ते जे विचार सांगतायत ते विचार अंमलात आणा. ते जे सांगतायत ते इथं साठवून ठेवा. तुमचं कुठल्याही बाबा बुवाच्या म्हणण्यानुसार त्यांना त्याचं भविष्य तुमचं सुधारणार नाही, पण या विचारांनी तुमचं भविष्य नक्की बदलेल. हे विचार तुमचे भविष्य बदलणारे विचार आहेत. मग ते तुकडोजी महाराज असोत, गाडगे महाराज असोत, किंवा आता 50 वर्ष काम करतात सत्यपाल महाराज असोत, हे तुमचं आयुष्य बदलू शकतात. हे विचार, कुठला बाबाचा खडा, कुठल्याही पद्धतीचा धुपारा, अंगारा हे तुमचं आयुष्य बदलू शकणार नाहीत. जसं आता बाबांनी सांगितलं की जग कुठून कुठपर्यंत गेलं, विज्ञानानं आपल्याला क्रांती केली, महिला आपल्या वैमानिक झाल्या, अगदी अंतराळात गेल्या, तर हे विज्ञानानं करून दाखवलं, हे शिक्षणानं करून दाखवलं. शिक्षण आयुष्य बदलू शकतं. धुपारा, अंगारा, कुठला बाबा तुमचं आयुष्य बदलू शकत नाही. अशोक खरात सारख्या बाबांच्या बुवांच्या नादी लागू नका. हे बाबांनी हात जोडून सांगितलेलं आहे. आज रामनवमीच्या दिवशी हा ॲक्च्युली प्रसाद आहे. खऱ्या अर्थानं हा विचारांचा प्रसाद आहे. तो तुम्ही ग्रहण करा. विचारांचाच प्रसाद पाहिजे, विचारांचा सण पाहिजे, विचारांचा प्रसाद पाहिजे. आणि तर तुमच्या आयुष्याला मला असं वाटतं वळण लागेल. याच्यापेक्षा जास्त अधिक बोलण्यासारखं काय नाही आहे. जे तपासात होईल, ज्याला त्याला शिक्षा होईल. पण बाबा तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि
आणि तुम्हाला आमचं सुद्धा आयुष्य लाभो, त्याचं कारण की तुमच्यासारखे विचार देणारे लोक महाराष्ट्राला आज पाहिजेत. आणि आम्हाला तुम्ही सेन्सॉर बोर्ड समाजासमोर मांडणारे पाहिजे. मी धन्यवाद देतो. फक्त 5 मिनिटं याचं घेऊ आपण. हो. रामनवमी निमित्त रामनवमी एक भजन हा म्हणीन रामाचं, ते ऐका तुम्ही. मी डायरेक्शन देतो तसंच वागा लागेल, नाही तर कॅन्सल. तुम्हाला मी सांगतो, एक रामनवमी निमित्त एक अभंग म्हणीला आणि मग हिचा एक अभंग. चालेल. तो रामनवमी स्पेशल बनवा ना. लगेच पियुष पाल यानं लग्न केलं तर 21 महिलांना, विधवा बायांना नवरा बायकोनं साड्या वाटल्या. आणि माझ्या मुलाचं लग्न कोर्टात झालं आणि यायचं लग्न झालं तर फक्त 21 लोक आपल्या 100-50 लोकांचं लग्न झालं. वा. रामपाल हे आज हे आदर्श व्यसनमुक्ती आहे. पुरस्कार मिळाला. याच्या पप्पाला भेटला म्हणून दोघंही नवरा बायको आले. याला रामपालला पुरस्कार मिळाला. आजपर्यंत किती कीर्तन झाले? 2000 कीर्तन झाले. आई मरण पावली, बाप दारूत राहते दररोज. हे पोरग आणि हे पोरग गजाननचं आवाज बाईसारखा आहे, पण पोरग सुपर गायक आहे. एका पिक्चरले गाणं म्हटलं त्या. वा वा. हा डॉक्टर आहे पोरगा मला, परंतु माझा डायरेक्शन मार्गदर्शक ते विजय भाऊ बेदरकर आहेत. माझा भाचा आहे, परंतु तो नेहमी मार्गदर्शक. हे बा ते बरोबर वेळेवर लघवी पाजत होता. म्हणजे म्या बरोबर. आणि हे कविता राहिलीच महिमाने. मग हे कविता राहिलीच, हे घेतो म्हटलं मी आणि अजून लागून गेलो. पाकची धर्माच्या नावावर बुवा जमा करतो राशन, सुशिक्षित सुद्धा करतात मूत्रपाशन. हे राहिलं. कर्मकांडावर चालतो भोंदूचा धंदा, राजकारण्यापासून हा जमा करतो चंदा. विज्ञानाचा विचार असतो ज्याच्या घरात, त्याच्याजवळ कधीच येत नसतो खरा. वा वा. त्याला हेच कविता सुटली माहिती. नाही पण तेच सांगितलं मित्रांनो तुम्ही. ठेवा ध्यानी म्हणी, आपला महाराष्ट्र आहे पुरोगामी. वा. धर्मा सांगे विसरू नका संताची वाणी, नका गाऊ कोण्या भोंदूबाबाची गाणी. वा आणि असं आहे ते. वा. किती सुंदर कविता. मी बोलता बोलता लाईन लागून जाईल. हे आहे असं जाणार, काय प्रॉब्लेम नाही. ही कविता तुम्ही सांगितली तशीच्या तशीच जाणार, काय प्रॉब्लेम नाही. फक्त आपल्याला ती खंजिरीवरती नाही घेता आली, वादनासकट नाही घेता आली, पण ती जाणार प्रॉपर. माणसानं किती श्रीमंत असावं, तर मला असं वाटतं की सत्यपाल महाराजांनी इतकं श्रीमंत असावं. इतके सुंदर विचार, इतका उत्तम परिवार, शिकलेला, विचारांनी प्रगत असलेला, पुरोगामी असलेला असा परिवार असणं म्हणजे श्रीमंत असणं. पैसे असणं म्हणजे श्रीमंत असणं नाही. बाबा बुवांच्या नादी लागून आपलं भविष्य सुकर करणं म्हणजे श्रीमंत होणं नाही. मला असं वाटतं की प्रत्येक कुटुंबाला जर श्रीमंत व्हायचं आहे तर मला असं वाटतं की सत्यपाल महाराजांनी इतकं श्रीमंत नक्की व्हा. महाराजांनी त्याचा मार्गसुद्धा तुम्हाला सांगितलं की कुठल्या विचारावर गेल्यानंतर इतकं श्रीमंत होत आहेत. ह्याच्यापेक्षा अधिक काही सांगण्याची गरज नाही आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक माणसाला माझी विनंती आहे की तुम्ही मन देऊन आणि कान देऊन सत्यपाल महाराजांना ऐका आणि त्यांना फॉलो करा. आजच्या कार्यक्रमामध्ये आज आपण इथंच थांबतोय. पाहत रहा मुंबई तक.